मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर। इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे 6 मोठे निर्णय। मंत्री अधिकाऱ्यांचे विदेश दौरे रद्द, अत्यावश्यक सोडून विमान हेलिकॉप्टर दौऱ्यावर बंदी। मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय। खरात आणि चाकणकरांचा 2021 साली एकत्र गुवाहाटी दौरा, तर खरात आणि चाकणकर भगिनींचा दौऱ्याचा फोटो समोर। रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याची ही माहिती। पुण्याच्या हडपसरमध्ये नामांकित रुग्णालयाबाहेर बॉम्ब सदृश्य वस्तू, बॉम्ब शोधक पथकाकडून मोकळ्या मैदानात या ठिकाणी नेऊन बॉम्ब सदृश्य वस्तू निकामी। बॉम्ब सदृश्य वस्तूमध्ये 7.5 असा टायमर होता। या संदर्भात अधिकचा तपास सुरू। विधान परिषदेच्या 10 सदस्यांचा आज शपथविधी। नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, अंबादास दानवेंसह इतर आमदार शपथ घेणार। सभापती राम शिंदे आमदारकीची शपथ घेणार। पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी आज फैसला, तर 20 वर्षांनंतर आज प्रकरणाचा निकाल येणार। पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 9 जण आरोपी। 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली होती। नीट पेपरफुटी प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारला 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड, तर सीबीआय संध्याकाळी शुभमला दिल्लीला घेऊन जाणार। आज सीबीआय कोर्टात हजर करणार। एमपीएससी भरतीमध्ये सुद्धा गैरप्रकार झाल्याचा आरोप। अपात्र 53 जणांची असिस्टंट प्रोफेसरपदी निवड केल्याचा दावा। आरटीआय माहितीमध्ये बनावट अनुभव प्रमाणपत्र पदवीऐवजी पदविका सादर केल्याचंही उघड। आजपासून दूध महागलं। अमूल आणि मदर डेअरी दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ। सर्वसामान्यांच्या खिशाला फटका। फिलिपिन्सच्या सिनेट आवारामध्ये गोळीबाराची घटना। गोळीबारानंतर आता फिलिपिन्स सिनेटमध्ये लॉकडाऊन। जीवितहानी नाही। गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट।